राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पुरस्कार विजेत्यांचा पद्म पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते आणि हास्य सम्राट अशोक सराफ यांचाही पद्मश्री पुरस्काराने गौरव करण्यात आला। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आलाय। पुरस्कार स्वीकारल्यानंतर अशोक सराफ यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आभार मानलेत। पद्मश्री हा सन्मान माझ्या जीवनातील एक विशेष क्षण आहे। मी महाराष्ट्र शासनाचे आभार मानतो। माझ्या कुटुंबियांचे, सहकलाकारांचे आणि प्रेक्षकांचेही आभार। तुमच्या प्रेमाशिवाय हे शक्य झालं नसतं। तुमचा प्रेम आणि आशीर्वाद कायम असाच राहू द्या, असं त्यांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे। अशोक सराफ म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचेच मामा। सर्वजण प्रेमाने त्यांना मामा अशी हाक मारतात। 1969 पासून त्यांनी सिनेमात काम करायला सुरुवात केली। मराठी सोबतच त्यांनी अनेक हिंदी सिनेमांमध्येही काम केलं। जानकी या सिनेमातून त्यांनी अभिनयात पदार्पण केलं। यानंतर त्यांनी आयत्या घरात घरोबा, अशी ही बनवा बनवी, बाळाचे बाप, ब्रह्मचारी, भूताचा भाऊ, धूम धडाका अशा 300 पेक्षा जास्त सिनेमांमध्ये काम केले। सिनेमांशिवाय अशोक सराफ यांनी रंगभूमीही गाजवली। हिंदी सिनेविश्वातही अशोक सराफ यांनी अभिनयाचा डंका वाजवला। सिंगम मधील त्यांची भूमिका विशेष गाजली। याशिवाय गुप्त, कोयला, येस बॉस, करण अर्जुन, प्यार किया तो डरना क्या या सिनेमात त्यांनी भूमिका साकारल्या होत्या। तर सध्या अशोक मामा कलर्स मराठीवरील अशोक मामा या मालिकेतून आपल्या भेटीला येत आहेत। ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचं राजश्री मराठीकडून मनपूर्वक अभिनंदन। मराठी सिनेविश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी।